विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्यानिमित्त ग्रंथांची गुढी माझे मित्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या संकल्पनेतून माझे स्वग्रही ग्रंथांची गुढी प्रदर्शित करताना विशेष आनंद होत आहे. ग्रंथांमुळे आपणास ज्ञान मिळते, माहिती मिळते, विचारशक्तीला चालना मिळते. एक विशिष्ट वैचारिक बैठक तयार होते. आपल्या विचारांना धार येते. ग्रंथांमुळे व्यक्तिमत्व विकास होतो. ग्रंथालयातून ज्ञान व माहिती संग्रहित केली जाते आणि ज्ञान व माहितीची देवाणघेवाण ग्रंथ वाचनातून केली जाते. ग्रंथ हेच गुरु असे म्हटले जाते. या ग्रंथांना गुढीपाडव्यानिमित्त गुरु संबोधण्यात मला यत्किंचितही किंतु वाटत नाही. विविध धर्मग्रंथांचे वाचन करून तत्वज्ञानाची प्राप्ती करता येते. विविध आत्मचरित्रे वाचून स्वतःचे विचार प्रगल्भ करता येतात. प्रतिभावान व्यक्तिमत्वाची निर्मिती होण्यासाठी ग्रंथांचे वाचन करणे गरजेचे असते. अशा विविध ग्रंथांचे शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत वाचन करून माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला, यामध्ये मला आनंद वाटतो. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ S.R. रंगनाथन यांच्या मते ग्रंथालये ही लोकशाही मूल्य जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. तर आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.